सोलापुरातील प्रायव्हेट फंड विभागीय कार्यालयात खासगी दलालांचा मुजोरा सुरू असून त्यामुळे गरीब कामगारांची व शासनाची फसवणूक होत आहे। यात प्रायव्हेट फंड कार्यालयातील कर्मचारी व विडी कंपनीतील व्यवस्थापकीय कर्मचारी आणि कंपन्यांनी नेमलेल्या प्रायव्हेट फंड मुख्य सल्लागार यांचाही सहभाग आहे। या सर्व खासगी दलालांना रोखा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा व मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं सोलापूर विभागीय आयुक्त भूपेंद्र सिंग यांना विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले। विभागीय आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापुरात विडी, यंत्रमाग, असंघटित, संघटित, विविध उत्पादन कारखाने व इतर अनेक आस्थापने मोठ्या प्रमाणात असून त्यापैकी विशेष करून विडी उत्पादन कंपन्यात 90% महिला आहेत आणि बहुतेक कामगार अशिक्षित असल्याचा फायदा घेऊन खासगी दलाल एजंट आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कामगारांचे व शासनाचे करोडो रुपयांचा फसवणूक करीत आहेत। यात पीएफ कन्सल्टंट व विडी कारखान्यांचा व्यवस्थापनाचा सहभाग आहे। माननीय साहेब, यापूर्वीही असे अनेक गैरप्रकार हे खासगी दलाल एजंट केल्याचा पर्दाफाश आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने उघडकीस आणले। याबाबत केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या प्रायव्हेट फंड विभागामार्फत आपल्या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी देखील झाली आहे, परंतु त्यानंतर सुमारे 5 ते 6 वर्षानंतर परत एकदा हा प्रकार होत असल्याचे अनेक महिला विडी कामगारांकडून तक्रारी येत आहेत। तरी वरील निवेदनातील मजकुराची गंभीर दखल घेऊन खासगी दलाल एजंट व आपल्या कार्यालयातील कर्मचारी व विडी कंपनीतील व्यवस्थापन कर्मचाऱ्यांची व विडी कंपनीच्या प्रायव्हेट फंड मुख्य सल्लागारांची चौकशी करून शासनाचे व महिला विडी कामगारांची फसवणूक थांबवावे व गरीब विडी कामगारांना न्याय द्यावे ही विनंती असे नमूद करण्यात आले। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली प्रायव्हेट फंड आयुक्त भूपेंद्र सिंग यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा आडकी, लक्ष्मीबाई इप्पा, शोभा पोला, विठ्ठल खुराटकर, जर्गीस मुल्ला, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा व विडी कामगारांचा समावेश होता। सोलापुरातील महिला विडी कामगार, यंत्रमाग कामगार व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी प्रायव्हेट फंड कार्यालय विभागीय कार्यालय सोलापुराच्या माध्यमातून या कामगारांना पेन्शन आणि फंडचा लाभ दिला जातो। लाभ मिळवून देण्याचा कामकाज चालतो। या कार्यालयाच्या माध्यमातून कामामध्ये जे महिला विडी कामगारात अशिक्षित, विशेष करून महिला यांना अज्ञानपणाचा आणि अशिक्षितपणाचा लाभ घेऊन फायदा घेऊन सोलापुरातील अनेक दलाल महिलांचे व शासनाची फसवणूक करीत आहेत। यामध्ये माननीय विभागीय आयुक्त श्री भूपेंद्र सिंग यांना आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन दिलं की या बाबतीमध्ये जो फसवणूक होत आहे हे खाजगी दलालांच्यामुळे होत असल्या कारणाने खाजगी दलालांचा या ठिकाणी वावर बंद करा अशी मागणी केली। यामध्ये महिला विडी कामगार अशिक्षित असल्या कारणाने त्यांचा कुठंही न विचारता किंवा आपापल्या मर्जीप्रमाणे कागदोपत्री तयार करून हे दलाल त्यांच्याकडून पैसे लुटतात। याचा थोडा सहभाग विडी कंपनी कारखानदारांचा कर्मचारी जे ब्रँच वाईज कर्मचारी त्यांचासुद्धा सहभाग आहे असं या ठिकाणी संशय निर्माण होतो। त्याचबरोबर सर्व विडी कंपन्यांचे सल्लागार जे प्रायव्हेट फंडचे काम बघतात त्यांचासुद्धा या ठिकाणी सहयोग असल्याचा शंका निर्माण होते। म्हणून या बाबतीमध्ये लवकरात लवकर तातडीने प्रायव्हेट फंड कार्यालयातील दलालांना न रोखल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेना रस्त्यावर उतरून आम्ही कायदेशीर माध्यमातून त्या दलालांना बाहेर काढू असा इशारा देतो। निवेदन दिल्यानंतर माननीय विभागीय आयुक्तांनी या ठिकाणी दलालांचा वावर उडू देणार नाही, आमच्या कर्मचाऱ्यांचा जर सहभाग असला त्यांच्यावर कारवाई करू अशा प्रकारचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। परंतु हे सांगण्यावरून चालत नाही, तर गरिबांचं लूट बंद होणं गरजेचं आहे। म्हणून ताबडतोबने याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि दलालाला रोखावे असा या ठिकाणी इशारा देतो।
मी थांबतो इथं. जय हिंद, जय महाराष्ट्र.